बरं, भारतातल्या अनेक MSMEजमध्ये ना हिशोबासाठी कागदी लेजर किंवा स्प्रेडशीट्स वापरणं आजही अगदी सामान्य आहे आणि सोयीचं पण वाटतं नाही का. पण वरवर सोप्या दिसणाऱ्या ह्या पद्धतींमध्ये खरं तर मोठे धोके लपलेले असू शकतात. चला, आज आपण हेच पाहूया की ह्या जुन्या पद्धती व्यवसायाच्या वाढीमध्ये नेमका कसा अडथळा आणतात. तर सुरुवातच करूया त्या एकाच समस्येपासून जिथे बहुतेक व्यवसाय येऊन अडकतात, आणि तो आहे स्प्रेडशीटचा सापळा. हो, सुरुवातीला हे सोपं वाटतं, एक तात्पुरती सोय वाटते, पण प्रश्न हा आहे की वाढत्या व्यवसायाचा भार ही पद्धत खरंच पेलू शकते का? हे समजून घेण्यासाठी ना ही गळक्या बादलीची कल्पना डोळ्यासमोर आणा. समजा व्यवसायाची क्षमता आणि होणारी वाढ म्हणजे या बादलीत साठवलेलं पाणी आहे. आता होतं काय, तर कधी चुकीचे फॉर्म्युले, कधी नोंदी करायच्या राहून जातात, तर कधी कंप्लायन्समध्ये चुका होतात आणि या सगळ्या गळतीमुळे ते जे महत्त्वाचं पाणी आहे ते सतत बाहेर वाहत राहतं. आणि ह्या गळतीचे परिणाम ते व्यवसायासाठी खूपच गंभीर असू शकतात. म्हणजे बघा, निर्णय घ्यायला उशीर होतो, मानवी चुकांचं प्रमाण वाढतं, डेटा एंट्रीसारख्या रिपीट कामांमध्ये कित्येक तास वाया जातात आणि सगळ्यात मोठं टेन्शन, वेळेवर GST न भरण्यासारखे मोठे कंप्लायन्सचे धोके. हे सगळं टाळता येण्यासारखं आहे, पण या जुन्या पद्धतींमुळे ते घडत राहतं. आणि मग एक वेळ अशी येतेच जेव्हा ह्याच जुन्या पद्धती व्यवसायाला पुढे नेण्याऐवजी मागे ओढायला लागतात, म्हणजे अक्षरशः प्रगतीत अडथळा बनायला लागतात. याच पॉइंटला ऑपरेशनल टिपिंग पॉइंट असं म्हणतात. बरं, मग यावर उपाय काय? तर जुन्या आणि नव्या पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे ते बघूया. एका बाजूला आहे मॅन्युअल लेजर, जिथे डेटा एंट्रीसाठी तासनतास कॉपी पेस्ट करावं लागतं. तर दुसऱ्या बाजूला आहे क्लाउड ऑटोमेशन, जिथे बँक फीड्स आणि वर्कफ्लो सगळं आपोआप होतं. जुन्या पद्धतीत महिन्याच्या शेवटी रिपोर्ट मिळतो, तर इथे लाईव्ह डॅशबोर्डवर सगळं काही क्षणात दिसतं. आणि कंप्लायन्स, तिमाहीच्या शेवटी होणारी ती धावपळ आठवतीये? ऑटोमेशनमध्ये प्रत्येक व्यवहारासोबत टॅक्सची गणना अचूकपणे होत राहते. म्हणजे हा बदल फक्त वेळ नाही वाचवत, तर तो संपूर्ण व्यवसायाला एक नवीन दिशा देतो. चला तर मग, आता समस्येबद्दल बोलून झालंय, आता थेट उपायांबद्दल बोलूया. पाहूया की ऑटोमेशनमुळे एफिशियन्सी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅश फ्लो कसा सुधारतो. बघा, इनव्हॉइस बनवणं, आलेले खर्च नोंदवणं, बँक स्टेटमेंट जुळवणं ही सगळी रोजची वेळखाऊ कामं आहेत, बरोबर? ऑटोमेटेड वर्कफ्लोमुळे ही सगळी कामं आपोआप होतात. आणि याचा फायदा काय? तर टीमचा वेळ फक्त हिशोब ठेवण्यात जात नाही, तर तोच वेळ व्यवसायाच्या वाढीसाठी वापरता येतो. म्हणजे फोकस कामावर राहतो, कागदपत्रांवर नाही. आणि याचा थेट परिणाम होतो तो वसुलीच्या प्रक्रियेवर. ऑटोमेशनमुळे ही प्रक्रिया अक्षरशः तणावमुक्त होते, कारण इनव्हॉइस आपोआप तयार होतात, पेमेंट रिमाइंडर्स वेळेवर जातात. यामुळे काय होतं, तर कॅश फ्लोचं जे चक्र आहे ते एकदम सुरळीत चालतं आणि व्यवसायासाठी आवश्यक असलेलं वर्किंग कॅपिटल नेहमी निरोगी राहतं. ओके, आता अजून 2 मोठ्या समस्यांबद्दल बोलूया ज्या MSME मालकांना नेहमी सतावतात. एक म्हणजे आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे याची रिअल टाईम माहिती नसणं, आणि दुसरं म्हणजे टॅक्स कंप्लायन्सचा तो सततचा ताण. याला रिअर व्ह्यू मिरर मॅनेजमेंट म्हणायला हरकत नाही. म्हणजे विचार करा, मागच्या महिन्यात काय झालं हे बघून आजचे निर्णय घेणं हे गाडी फक्त आरशात बघून चालवण्यासारखं आहे. धोकादायक आहे नाही का? या उलट ऑटोमेशनमुळे मिळणाऱ्या लाईव्ह डॅशबोर्डवर कॅश किती आहे, कुणाकडून किती येणं आहे, कोणाला किती देणं आहे, हे सगळं एका क्लिकवर दिसतं. आणि यामुळेच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं शक्य होतं. आणि मग येतो विषय GSTचा. ऑटोमेशनमुळे ना ही GSTची सगळी गुंतागुंत खूप सोपी होते, कारण प्रत्येक व्यवहाराच्या वेळीच टॅक्सची योग्य गणना आपोआप होते. याचा परिणाम एकदम अचूक रेडी टू फाईल रिपोर्ट्स तयार होतात. म्हणजे तिमाहीच्या शेवटी होणारी ती धावपळ, तो ताण, सगळं काही पूर्णपणे टळतं. तर आपण आता हळूहळू समारोपाकडे येतोय. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ऑटोमेशन हे फक्त एक नवीन साधन किंवा सॉफ्टवेअर नाहीये, तर ही व्यवसायाच्या भविष्यासाठी केलेली एक अत्यंत महत्त्वाची धोरणात्मक गुंतवणूक आहे. कारण बघा, स्प्रेडशीट वाढत्या व्यवसायाचा भार सहन करू शकत नाही, ती कुठेतरी जाऊन कोलमडतेच. पण एक योग्य ऑटोमॅटेड सिस्टम, ती फक्त टिकून राहत नाही, तर ती व्यवसायासोबत वाढते. जसा जसा व्यवसाय वाढेल तशी तशी ही सिस्टीम त्याला अधिक मजबूत बनवते. थोडक्यात सांगायचं तर हे म्हणजे जणू काही एक व्हर्च्युअल CFO मिळवण्यासारखं आहे.
विचार करा, पूर्णवेळ CFO ठेवण्याचा मोठा खर्च न करता व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर पूर्ण नियंत्रण आणि स्पष्टता मिळवता येते. आणि हाच आत्मविश्वास कुठलाही व्यवसाय पुढे घेऊन जातो. आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे. मॅन्युअल बुककीपिंगमधून स्मार्ट ऑटोमेशनकडे वळणं हे कदाचित या वर्षातलं व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचं अपग्रेड ठरू शकतं. त्यामुळे सध्याच्या आर्थिक प्रणालीवर पुनर्विचार करून भविष्यासाठी एक स्मार्ट निवड करण्याची हीच ती योग्य वेळ आहे.